आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. शनाया, काय झालं मॅडम? अगं ते बॅग घेऊन गेले ना आणि पैसे भी गेले आपले. तरी मी तुला सांगत होते बॅग धर म्हणून. हे सगळं तुमच्यामुळे झालंय मॅडम. तरी मी म्हणत होते रिक्षा करूया, तुम्हाला जाऊच होती ना चालत जायची. अगं पण आपले समजे पैसे गेले की त्या नालायकांना कसं कळलं त्या बॅगात पैसे होते म्हणून. बरं चल आपण पोलिसात जाऊया, कंप्लेंट करायला पाहिजे. हा चल. काय झालं यांना एकदम ओरडायला? मॅडमच्या समोर बोलायचं नव्हतं की काय? काहीतरी प्रॉब्लेम आहे बरं का. जाऊ दे मरू दे, आपल्याला काय करायचंय? या फाईल मध्ये सह्या झाल्या का नाही? झाली आहे. गुड. हॅलो विनोद सर. हा बोल प्रशांत, काय झालं रे बाबा? कधी होणार आहे आमचं काम? अहो सर, फाईल आली आहे माझ्या हातात. अरे फाईल मिळून काय उपयोग आहे? सह्या झाल्या का त्याच्यावर? येस सर, सह्या झालेल्या आहेत. माझ्या बॉसनी गोव्याचं ऑफिस शिफ्ट करण्याचा डिसिजन घेतलाय. अरे वाह, व्हेरी गुड. सर, तुम्ही मला कमिशनच एवढं घसघशीत ऑफर केलं ना की मी तुमचं काम करणारच की. कधी येते माझी फर्स्ट इन्स्टॉलमेंट कमिशनची? आज करतो ट्रान्सफर, डोंट वरी. थँक्यू सर. आता फक्त ना आईस्क्रीम, मँगो आईस्क्रीम. आधी माझं फेवरेट आईस्क्रीम आहे. माहितीये मला, म्हणूनच मी ऑर्डर दिली. थँक्यू. तर सर टेस्ट करून बघ. मस्त आहे. आता खुश आहेस ना तू? माझं सोड रे आधी, तू खुश आहेस ना? तुला आता टेन्शन नाही ना गोव्याच्या बिझनेसचं काही? अगं मला या गोव्याच्या बिझनेसचं काहीच टेन्शन नसतं. आणि हा जर विनोद नसता ना तर हे युनिट बंद करण्याचा मी विचार सुद्धा केला नसता. मला माहिती आहे की तुझ्या आईचं सगळ्यात जुनं युनिट आहे, त्यांचं स्वप्न आहे ते. आणि अचानक मी हे युनिट बंद करण्याचा डिसिजन घेतो. त्यांची अटॅचमेंट, सगळं सगळं आय कॅन अंडरस्टँड. पण मी हा जो काही डिसिजन घेतोय तो कंपनीच्या भल्यासाठीच घेतोय ना. हे बघ, कुठलीही जुनी गोष्ट विकताना त्रास होतोच. आता साधी जुनी गाडी जरी आपण काढली तरी आपल्याला त्रास होणार. पण आता जर ती गाडी सारखं खर्च काढत असेल, सारखं त्रास देत असेल, तर थोडं तरी डिटॅच व्हायलाच पाहिजे ना. तसंच आहे. खरंय तुझं. तुला पटलंय ना हे सगळं? तू विचार करून हा निर्णय घेतलायस ना आधी. मग मलाही पटलंय. आय ट्रस्ट यू. थँक्यू मॅडम. ए मॅडम वगैरे काय आहे तुझं? हा पण माझा तुझ्यावरचा विश्वास अजून वाढू शकतो. म्हणजे मी सांगितलेलं तू केलंस तर? एनिथिंग. तू सांग काय करायचं ते. आधी आपण तुझ्या गावाला जाऊया ना. मला ना माझ्या सासू सासऱ्यांना भेटायचं आहे रे. अगं पण आधी तुला माहितीये मी आता महादेव नानांच्या घरी गेले होते ना, तेव्हा त्यांच्या घरी गेल्यावर त्यांच्या घरातल्या सगळ्या मंडळींना भेटल्यावर मला असं वाटत होतं ना की माझंही सासर असंच असेल, तेही घर असंच असेल, त्या घरातली माणसं सुद्धा अशीच असतील. तेव्हापासून ना माझी खूप इच्छा होती सासू सासऱ्यांना भेटायची. आणि काय गे लहान मुलांसारखं परत तेच तेच. हे बघ, एकदा मी तुला सांगितलंय ना की एकदा आपल्याला बाळ होऊ दे, मग बाळाला घेऊन आपण त्यांना भेटायला जाऊया. कळतंय तुला? हे बघ, जर आता गेलो ना
तर आत्ताच त्यांना माइल्ड अटॅक सुद्धा आला होता, माहिती आहे तुला. परत आपलं असंच जाणं, तुला तुला कळतंय मला काय म्हणायचंय ते. आधी मला कळतंय तुला काय म्हणायचंय, तू जे म्हणतोयस ते बरोबरच आहे. पण अरे माझी खरंच खूप इच्छा होते रे त्यांना भेटायची. अगं मला बरं वाटतंय का असं चोरून चोरून त्यांना न सांगता आपण इथे राहतोय ते. आधी आपण आता बाळाचा विचार करतोय. यावेळेस परत मागच्या वेळेस सारखे काही कॉम्प्लिकेशन्स नाही येणार ना? हे बघ, डॉक्टरांनी सांगितलंय ना, काही प्रॉब्लेम होणार नाही, काळजी करू नको, सगळं होईल. चल चल चल, आईस्क्रीम ट्राय कर, वितळाच्या आधी खाऊन घे. मी जरा वॉशरूमला जाऊन आलो. काय ग माहिती, तुला कळत नाही? एकदा माणूस जर सारखं सारखं फोन कट करतोय म्हणजे तो बिझी येते. आणि तुला कळत नाही मांबड्या, माणूस परत परत फोन करतोय म्हटल्यावर तेवढंच काम महत्वाचं असणार ना. बरं बरं बोल, चल काय महत्वाचं काम आहे ते. हा, अरे माझी मामी म्हणजे तुझी बायको माझा फोनच उचलून झाली. आणि त्यासाठी तू मला कॉल केलाय? अरे याच्यासाठी म्हणजे ती तिकडे एकटीच आहे ना. अगं जरा बिझी असेल, कामात असेल म्हणून फोन उचलला नसेल. जरा वाट तर बघ, करेल तुला कॉल. अरे वाट बघून शेवटी तुला फोन केलाय मी. असं पहिल्यांदाच झालंय की तिने माझा फोन उचललेला नाही. ठीक आहे, मी तिला कॉल ट्राय करतो आणि जर उचलला तर तिला सांगतो तुला कॉल करायला. हा, आणि तिला जर टाइम नसेल का नाही तर तू फोन करून कळव मला, बर का? हो हो हो, कळवतो मी. आणि बरं ऐक ना, मी जरा बिझी आहे, मी नंतर करू तुला कॉल. तू कायमच बिझी असतोस. बर, नक्की मला कळव बर का? हो हो ठीक आहे. हा, ठेवते. काय असं का बघतोयस? हँडवॉश करायचं, बाजूला हो. हो. हो मॅडम, रडणं थांबवा आधी. आम्हाला कसं काय कळणार काय झालंय ते? हे घ्या पाणी घ्या. साहेबाओ, काय झालं माहितीये का, आम्ही रस्त्यातून चालत जात होतो, बँकेतून नुकतेच पैसे काढले होते आणि अचानक कुठून तरी 2 गुंड आले आणि आमच्या हातातून त्यांनी बॅग घेतली आणि ते पळून गेले. साहेबाओ, मला तर त्यांनी ढकलून दिलं. हे बघा, मला इथे लागलंय. आणि मग त्यानंतर मी थोडा वेळ अनकॉन्शियस होते. अच्छा, म्हणजे बॅग कुणाच्या हातात होती शेवटी? ती बॅग खरं तर म्हणजे आम्ही दोघी पण होतो ना, मी लय वडायचा प्रयत्न केला आम्ही दोघींनी, पण ते शेवटी बॅग ओढून पळून गेले साहेब. बर, तुमचं नाव सांगा आता. माझं नाव सुंदरी श्रीकांत मोहिते. माझं नाव शनाया. आता सांगा काय काय झालं नक्की? अहो, त्याचं झालं असं की आमच्या मॅडम आहेत ना, त्यांनी आम्हाला पैसे काढायला बँकेत पाठवलं होतं आणि म्हणजे आम्हाला चेकच दिला होता. मग आम्ही कॅश कडून बाहेर आलो आणि बाहेर येताना आम्ही चालत तसं चाललो होतो आणि मग ते. अहो जरा हळू, कॉम्प्युटर नाहीये मी, हाताने लिहितोय. हळूहळू सांगा. साहेब, काय झालं, कंपनीच्या कामासाठी पैसे लागणार होते म्हणून आम्ही बँकेत आलो होतो. आणि हे सगळं राहू दे, मुद्द्याचं तेवढंच सांगा. म्हणजे काय झालं, बँकेतून आम्ही पैसे काढून आलो. मी यांना म्हणत होते की आपण रिक्षा करूया, पण ह्याच म्हणाल्या जवळच आहे, चालत जाऊया म्हणून. अच्छा, किती रक्कम होती? 2 लाख. एवढे पैसे घेऊन चालत जायचं असतं का? तिथेच तर घोटाळा झाला ना साहेब.
बॅग त्यावेळी कुणाकडे होती? साहेब यांनी सांगितलं ना मगाशी बॅग यांच्या हातात होती म्हणून. हा म्हणजे ती बॅग आधी हिच्या हातात होती पण ती नीट धरत नव्हती हो साहेब, मग मी तिच्याकडनं घेतली. हो यांच्या हातात गेली आणि बरोबर चोराने हिसकावून नेली. म्हणजे आता योगायोग समजायचा का तुमचं काही साठं लोट आहे त्यांच्याशी? म्हणजे गुंड तुम्हाला सामील होते का? अहो नाही साहेब, अहो तुम्ही असं काय बोलताय साहेब? असं काही बी नाही. नाही म्हणजे मी आपली शंका विचारली. पोलीस आहे ना मी, आमचं कामच आहे. बर तुम्ही कुठं काम करता? अनु हर्बल प्रोडक्ट. पैसे कसले म्हणालात? साहेब ती पेटी कॅश होती, कंपनीच्या कामासाठी लागतात ना, म्हणूनच बँकेत काढायला आलो होतो. चोरी झाल्याचं कळवलंय का मॅडम ना? नाही थेट इथेच आलो. बर नंबर वगैरे आहे का त्यांचा? हो आहे ना. हा घ्या साहेब. हॅलो, गणेशनगर पोलीस स्टेशन. चौघे? ठीक आहे. वर्णे. येस सर. आत्ताच फोन आला होता, पोलिसांनी 4 जणांना पकडलेला आहे. त्यांच्याकडे पैशाची बॅग आहे, ते भुरटे चोर आहेत, त्यांना इकडे घेऊन येत आहेत. तर यांना थांबवून ठेवतो पण. ओके सर. जर तुमची बॅग पळवलेले चोर असतील तर तुमचा मुद्देमालही सापडेल. चोरांना ओळखण्यासाठी थांबावं लागेल. तोपर्यंत तुम्ही बाहेर बसून घ्या. ठीक आहे. चला आलो ऑफिस. आज खूप दिवसांनी मजा आली नाही? खरंच आधी आज खूप मजा आली रे. बघ ना जाताना माझा मूड कसा होता आणि आता कसा आहे. मी काय म्हणतोय, आपण अदनमधनं आपल्यासाठी वेळ काढला पाहिजे नाही, असं अजून डेटवर गेलो पाहिजे. हे सगळ्यांना लग्न आधीच असतात, लग्नानंतर नाही सगळं बंद होतं. हो ना. अनु थँक्यू सो मच. का कशाबद्दल? माझ्यावर विश्वास ठेवून तू त्या फाईलवर सही केलीस म्हणून. आधी आता तू मला सांगितल्यावर मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही का? बरं चल, मला ऑफिसला निघायचं. हो यार, मला पण भरपूर काम आहे. चलो बाय. चला दादा. हो मॅडम, तुम्हाला आतमध्ये बोलवलंय. हॅलो. हॅलो, गणेशनगर पोलीस स्टेशन मधून बोलतोय. काय? बरं बरं ठीक आहे, मी लगेच येते. दादा गाडी पोलीस स्टेशनला घे. ही बॅग तुमची आहे? वही साहेब, ही बॅग आमचीच आहे साहेब. थांबा थांबा, हात नका लागून मुद्देमालाला, कारण मला खात्री करून घ्यावं लागेल ही बॅग तुमचीच आहे किंवा नाही. अहो साहेब, साहेब बॅग आमचीच आहे होती. तुम्ही वाटलं असं चेक करा साहेब, त्यात 2 लाख रुपये.
आणि पावती बी आम्ही पैसे काढले तुम्ही चेक करा साहेब. ठीक आहे. ठीक आहे, ही बॅग तुमचीच आहे. पण त्या चोरांना ओळखण्यासाठी तुम्हाला थांबावं लागेल. अहो साहेब आणि ओळखायचं काय त्याच्यात? आता बॅग सकट सापडलेत म्हणजे ते चोर असणार साहेब. कसं आहे, ज्यावेळी ते मध्यमालासह पकडले त्यावेळी ते 4 जण होते आणि दोघात भांडणं चालू होती. बॅग कुणी चोरली ते कबूल व्हायला तयार नाहीये, त्यामुळं तिथं तुमची आम्हाला मदत लागेल. नाही चालतंय साहेब, मी तयार आहे साहेब. ऐका ना मॅडम, मला ना जरा गरगरल्यासारखं होतंय, माझं डोकंही दुखतंय आणि त्यावेळी मी चक्कर येऊन पडले होते ना, त्यामुळे मला त्यांचे चेहरेही धड लक्षात नाही येतो. मी काय म्हणते, पैसे मिळालेत ना, मग चोर कोण आहेत आपल्याला काय करायचंय? चला ना मॅडम आपण जाऊया तिथून. अगं असं काय करतेस नाही तू, त्या चोरांना शिक्षा मिळालीच पाहिजे. अगं आज आपलं झालं, परत उद्या दुसरीकडे कुठेतरी चोरी करतील. नाही नाही साहेब, तुम्ही बोलवा, मी तयार आहे त्यांना ओळखायला. पाटील, त्यांना आत घेऊन या. मॅडम ऐका ना, मला ना जरा गरगरल्यासारखं होतंय, मी जरा मोकळ्या हवेत जाते. हा अगं मध्ये गण्यात तुम्ही इथं? अरे बरं झालं आलीस, अगं वाचव आम्हाला यातनं. अहो साहेब, तुम्ही यांना का पकडलंय? यांनी काय केलंय? हे 4 जण बॅग वरून भांडत होते. अहो साहेब, यांनी काय बी नाही केलं ते. साहेब हे दोघंच आहेत साहेब, ह्यांनीच बॅग पळवली आमची साहेब. हे दोघं साहेब हेच. त्या दोघांना लॉकअप मध्ये टाका. तुम्ही कसं काय इथं? अगं काय सांगू तुला, तू आलीस म्हणून वाचलो. बरं राहू द्या, झालंय आता समजा. मॅडम मॅडम सॉरी, तुम्हाला माझ्यामुळे इथे यावं लागलं. पण खरंच सांगते मॅडम, आम्ही निघालो होतो ना तेव्हा ते. थांब, आपण या विषयावर नंतर बोलूया. बॅग सापडली आणि चोर पण पकडले गेलेत ना, बोलू नंतर. गुड मॉर्निंग. ही बॅग तुमचीच आहे? हो सर, ही बॅग माझीच आहे आणि या बॅगेतले पैसे माझ्याच कंपनीचे आणि मीच या दोघींना बँकेत पैसे काढायला पाठवलं होतं. सर थँक्यू, तुम्ही इतक्या प्रॉम्प्टली मला माझी बॅग मिळवून दिली. या दोघांनी मदत केली आम्हाला पकडण्यास. ओ ग्रेट. बरं सर, निघू आता मी? मॅडम तुम्हाला जबाब द्यावा लागेल. बरं ठीक आहे. शना, तू तिथे होतीस ना, तू थांब इथे. हो. थँक्यू सर.
ही बॅग कशी गेली? मला वाटलं मी आता सुटतच नाही इथनं. अरे पण तुम्ही तिथं काय करत होता? काय ते चोर सोडून संन्याशाला फाशी म्हणतात की तसं झालं. म्हणजे त्या लोकांनी तुझ्या हातात बॅग हिसकावून घेतली की नाही ते आम्ही बघितलेलं. आता आम्ही तिथे यूज पर्यंत त्याने तुझ्या हातात बॅग हिसकावून घेऊन दोघं 2 दिशेला पळून गेले. मग आम्ही तुला सोडून पहिला चोराच्या मागे गेलो. हा त्यांचा पाठलाग केला आणि धरलो बी त्यांना. तुझी बॅग कशी आम्ही धरली होती त्या दिवशी तशी ती बॅग बी आम्ही ओढली. पण तेवढंच पोलीस आलं आणि आम्ही ओरडत होतो सोडा बॅग सोडा बॅग. त्यांना वाटलं आम्ही चोर आहे. नेलं त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनला. बरं झालं बाई तू आलीस म्हणून आम्ही सुटलो आज. हो बया, अरे लय मोठ्या संकटात न वाचवलं की रे तुम्हाला. नाही म्हणजे एवढे पैसे कसे फेडले असते मी. 2 वर्ष बिनपगारी नोकरी करावी लागली असती मला तिथं. हो मी निघाले पोचलं. बाय. मॅडम ह्यो मध्यान ह्यो गण्या आमच्या गावाकडचे आहेत दोघं बी. यांच्यामुळेच ते चोर पकडले गेले. थँक्यू. अहो मॅडम पैशासाठी नाही केलं हे. आमच्या सुंदरीसाठी केलं. पैसे नकोत मॅडम. अरे माझ्याकडून तुम्हाला बक्षीस आहे म्हणून समजा. आणि तुम्ही जर घेतलं नाही ना तर मला आवडणार नाही. ठेवा. असं तात्पुरतं बक्षीस देण्यापेक्षा आम्हाला कुठं काम देता येते का बघा की. अच्छा आवडला मला तुमचा अप्रोच. बरं ठीक आहे. उद्या तुम्ही मला माझ्या ऑफिसमध्ये येऊन भेटा. मी बघते काय होत आहे. होय होय. सुंदरी चल मी सोडते तुला. थँक्यू काय सर. तुझ्यामुळे आमच्या कामाचं झालं बघा. होय होय. अरे थँक्यू काय त्याच्यात. अजून मॅडम म्हणल्यात ना उद्या बघू. हा येऊ का? हा. मॅडम अहो माझ्याकडनंच जरा दुर्लक्ष झालं. ती शना आहे का नाही ती बॅग नीट धरतच नव्हती म्हणून तिला म्हणलं माझ्याकडे दे. आणि नेमकं अचानक माझी चप्पल त्या पायपात अडकली. मग तिला म्हणलं 2 मिनिटं बॅग धर. ती धरणच सारखं आडगुट्यानी करत होती. आणि तेवढ्यात त्या चोराने डाव साधला बघा. नाही चूक तुझी नाहीये चूक माझीच आहे. एवढ्या सगळ्या जबाबदार आहेत ना तुझ्यावर. एकीकडे क्लास चाललाय आणि तू तर ना मी कोणीतरी मोठी असल्यासारखी सगळ्या जबाबदारी तुलाच घ्यायच्या असतात. काय गरज आहे ग?